सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. भागवताच्या 5व्या स्कंधातील राजा भरत नंतरचा जन्म हरिण आणि त्यानंतरचा जडभरताचा जन्म हा इतिहास, त्यावर आपण चिंतन करत आहोत. मागच्या प्रवचनाचा धागा जरा जुळवून घ्या आणि काय त्या राजा भरताची अवस्था झाली. हरिणामध्ये गुंतल्यानंतर, हरिणाच्या पाडसामध्ये गुंतल्यानंतर ते वर्णन सगळं मूलतः तुम्ही भागवताच्या खंडातून वाचा. मृग बालकाच्या रूपाने ओढवलेल्या प्रारब्ध कर्मामुळे बिचारा राजा भरत भगवत आराधना रूप कर्म आणि योगानुष्ठान यापासून दूर गेला. काय सांगायचं सांगा, काय सांगायचं. ज्याने मोक्ष मार्गातील साक्षात विघ्न समजून आपल्याच काळजाचा तुकडा असलेल्या पुत्रांचाही त्याग केला, त्याचीच मनुष्येतर हरिण पाडसामध्ये आसक्ती कशी काय निर्माण होऊ शकली. अशा प्रकारे विघ्नांच्या आहारी जाऊन राजर्षी भरत योग साधनेपासून भ्रष्ट झाला आणि त्या मृग बालकाच्या पालन पोषण लाड प्रेमात मग्न राहून आत्मस्वरूपाला विसरला. त्याला आत्मस्वरूपाची जाण होती, पण अगदी अंतकाळी एक रूपकच सांगायचं म्हटलं तर राजा भरत वैकुंठाच्या दरवाजापर्यंत पोचलाता. दरवाजावरची बेल वाजवणार इतक्यात त्याला हरिणाचं पाडस दिसलं आणि संपलं. तो बेल वाजवायचा विसरला आणि हरिणाच्या पाडसात गुंतला. हे रूपक आहे. तो आत्मस्वरूपाला विसरला. याच वेळी अटळ अशा प्रबळ वेगवान भयंकर काळ, उंदराच्या बिळात साप घुसावा तसा त्याच्या शरीरात घुसला. सारांशानं त्याला मरण आलं. राजा भरत तीव्र तप करत होता. बघा ऐश्वर्य संपन्न पृथ्वीचा पती राजा महर्षी आपल्या मुलांचा राज्याचा त्याग करून भगवत प्राप्तीसाठी वनात गेला. त्याला आत्मस्वरूपाची जाण होती, तरी तो मृगश्रावकात अडकला. मग आपली अवस्था काय होत असेल सांगा. तसे बघायला गेले तर मृत्यू काही सांगून येत नाही आणि मृत्यूची चाहूल लागली म्हणजे म्हातारपण आले तरी आपण सावध होत नाही. मुलगा किंवा मुले सद्गुणी असली तरी त्यांच्यात गुंत, दुर्गुणी असतील तर विचारायलाच नको. 2 मुले व मुली असतील तर घराचे काय करायचे, कुणाला द्यायचे, त्याची प्रॉपर्टीची विल कसं करायचं याची चिंता, मुलीच्या लग्नाची चिंता, मुलीचं लग्न झालं आहे का तर ती चिंता नसेल तर, लग्न झालं असेल तर मूल आहे का नाही, असं असेल नवरा नीट वागत नाही, किती काळजा हो. म्हातारपणी करायच्या म्हटलं तर असंख्य चिंता असू शकतात. ही मनस्थिती मृत्यूच्या वेळी एकदम बदलेल का सांगा, बदलेल का. श्रोते हो, एक सिद्धांत पक्का लक्षात ठेवा. जन्म घ्यावा लागे
वासनेच्या संगे. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. बरं, या वासना काय फक्त अंतिम क्षणाच्याच असतात का हो? जन्मभराच्या अतृप्त वासना पुनर्जन्माला कारणीभूत ठरतात. त्यातल्या त्यात मरणसमयीच्या वासना फार घातक. तुमच्याकडे ज्ञानेश्वरी असेल तर काढा, अध्याय 8 काढा, ओव्या 70 ते 75. ज्ञानेश्वरी नसेल तर मामा दांडेकर संपादित ज्ञानेश्वरी विकत घ्या, आणि तेही शक्य नसेल तर लायब्ररीतून वाचनालयातून आणा आणि अध्याय 8 ओव्या 70 ते 75 काढा. 70 ते 75. कुठं गेल्या त्या ओव्या? कुठं गेल्या त्या ओव्या? एक मिनिट चालू ठेवा. मी त्या ज्ञानेश्वरीतील ओव्या काढून ठेवल्या त्या, पण त्या कुठं गेल्या मला माहीत नाही. 1 मिनिट. शांतपणे लक्ष द्या. जैसा कवणू एक काकुळती, पळता पवन गती, दुपावली अवचिती, कुहा माझी पडिला. आता तया पडण या आरवते, पडण चुकवावया परवते, नाही म्हणून तेथे पडावेची पडे. तेची मृत्यूचे नि अवसरे ऐके, जे येवोनी जीवासमोर ठाके, ते होणे मग न चुके भलतया परी. आणि जागता जव असिजे, तव जेणे ध्याने भावना पाविजे, डोळा लागत देखो देखिजे, तेची स्वप्नी. तेवी जितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणाची या मेरे फार हो लागे. फार महत्वाची ओवी आहे. तेवी जितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणाची या मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. काय म्हटलेलं आहे बघा. एक माणूस रूपक आहे, बर का, हे रूपक आहे. एक माणूस एका गावाहून दुसऱ्या गावी चालला होता. वाटेत एक जंगल होते. त्यामध्ये पाऊल वाटेने जात असताना त्याला वाघाची एक प्रचंड डरकाळी ऐकू आली. तो घाबरला, काकुळतीला आला आणि जीव वाचवण्यासाठी खूप जोरात पळू लागला. जोरात पळण्याने त्याच्या शरीराला प्रचंड गती आली. आता अशा पळण्याच्या अवस्थेत असताना त्या माणसाच्या लक्षात आले की अक्षरशः 2 पावलावर पुढे एक प्रचंड मोठी विहीर आहे. कोरडी आहे, आत दगड आहेत. मी पळणे आवर्ते घेतले नाही तर विहिरीत पडून सर्वनाश अटळ आहे. अशा वेळी त्याला त्याच्या शरीराला मिळालेला वेग क्षणार्धात आवर्ता घेणे शक्य होईल का? या दृष्टांताप्रमाणे माझा या देहातील प्रवास चालू आहे. मी माझ्यासाठी या विचाराने मी काकुळ आणि व्याकुळ आहे. विषय भोग प्राप्तीच्या प्रयत्नात माझ्या मनाला एक प्रचंड वेग आला आहे. मी धुंदीत आहे. अशाच बेसावध अवस्थेत म्हातारपण म्हणजे मृत्यू केव्हा जवळ येतो ते लक्षातच येत नाही.
आता मृत्यूच्या क्षणी मला माझ्या मनाच्या वेगाला आवर घालता येईल का? मला विहिरीत पडावेच लागेल, म्हणजे पुनर्जन्मरूप दुसरा देह, दुसऱ्या अनेक योनी घ्याव्याच लागतील. येथे माऊली ज्ञानेश्वरीत काय सिद्धांत सांगतात तो परत बघा. तेवी जितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे उरे, तेची मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातोची तुवा. मरणसमयी ज्या भावना, ज्या अतृप्त वासना, जे विचार असतात त्या फार हो लागे, म्हणजे पुष्कळ होतात, पुनर्जन्माला परिणामकारक ठरतात. गीतेत म्हटलेलं आहे, यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेव इति कौंतेय सदा तद्भाव भावितः. गीता अध्याय 8 श्लोक 5. मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला त्यालाच जाऊन तो मिळतो, कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करतो. वाचलत, ऐकलत, चिंतन केलं, काय अवस्था होणार आहे आपली बघा. श्रोते हो, तुम्ही कधी डेक्कन क्वीन, राजधानी किंवा कोणत्याही रेल्वेतून प्रवास केला असेल. रेल्वे ताशी 160 किलोमीटर या वेगाने धावत असते. आपण रेल्वेत स्वस्थ बसलेलो असतो असे आपण म्हणतो, पण एक गोष्ट निश्चित, आपल्या ही शरीराला त्यावेळी 160 किलोमीटरचा वेग मिळालेला असतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या जीवनात फ्रॉम वुंब टू द टुंब, म्हणजे जन्म ते मृत्यू या शरीराच्या प्रवासात आपल्या मनाला प्रचंड वेग मिळालेला असतो. रेल्वेने समजा एका मिनिटात 160चा स्पीड 0वर आणला तर काय होईल सांगा? कल्पना करू शकता? सर्वनाशाशिवाय काही होणार नाही. तसेच मनाला मिळालेली वासनेची गती मी क्षणार्धात रोखूच शकत नाही. साधी गोष्ट घ्या, कल्पना करा, तुम्ही दवाखान्यात आहात, तुमच्या शेजारी तुमची मुली आहेत. आता 2-4 दिवसांचा वेळ उरला आहे असे डॉक्टर म्हणतात. अशा वेळी गीता, भागवत, ज्ञानेश्वरी वाचण्याचा विचार एकतर आपल्या डोक्यात येणार नाही, आणि समजा आलाच तर ते आपल्याला शक्य नसते. पण मग मुलाला किंवा मुलीला वाचून दाखव असं म्हटलं तर त्यांना तुम्ही काय सांगणार? काय वाचून दाखवा म्हणून सांगणार? तुम्ही सतत काय 2-4 दिवस कायम विष्णू सहस्त्रनाम म्हणणार? तशी काय तुम्हाला सवय आहे? नाही. आणि म्हणतात ना, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स माइंड. मग रिकाम पडून राहिलं ना अंथरुणात, बेडवरती, की असंख्य विचार येतात. सगळं पूर्वायुष्य समोर येतं, आणि मग मृत्यू जवळ आला हे माहीत असले तरी मनात प्रचंड विचार येतात. अहो राजा भरतासारखा भरत, त्याची जर ही अवस्था, तर आपल्यासारख्या सामान्याबाबत काय बोलावे? गीता अध्याय 8 श्लोक 5 मध्ये म्हटले आहे, अंतकाळी नारायणाचे स्मरण करावे. भागवत 2:1-6 मध्ये म्हटलेलं आहे, अंतकाळी नारायणाचे स्मरण करावे.
आपण ऐकणारच नाही, प्रयत्न करणारच नाही असे ठरवले तर त्याला कोण काय करणार? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बघा हो, मोठे लोक मोठेच असतात. नची केळकर अंतकाळ जवळ आला ते बिछाण्यावरून उठले, जमिनीवर धाबळी अंतरली आणि त्यावर बसून ध्यानस्थ झाले. आहे ताकद आपली. शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधानांना सूचना केल्या आणि ते शरीराने आणि मनाने एकांतात गेले आणि त्यांनी जगदंबेचे ध्यान करण्यास सुरुवात केली. आपल्याला मृत्यूची चाहूल लागेल, आहे तेवढी आपली तपश्चर्या, आणि आणि जरी चाहूल लागली तरी आपल्याला भगवत चिंतनच करायची ताकद आहे. किती वेळेला मी सांगितलेलं आहे, भीष्माचार्यांनी निवृत्त सर्वेंद्रिय वृत्ती विभ्रमहा, पाठ झाला पाहिजे तुम्हाला शब्द. निवृत्त वृत्तीस निवृत्त सर्वेंद्रिय वृत्ती विभ्रमहा, सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखला. रोखताय? आहे ताकद. अहो, राजा भरताचा अभ्यास होता, तप होते, तो आत्मस्वरूपाशी एकरूप झाला होता. त्याला पुढचा जन्म हरिणाचा मिळाला, पण भगवत कृपेने त्या हरिणाच्या जन्मात त्याला पूर्वजन्माची स्मृती राहिली, तो सावध राहिला. आपल्या बाबतीत तेही शक्य नाही. आपण वृषभदेव, राजा भरत आणि त्याचा हरिणाचा जन्म यांच्या कथा ऐकतो. आपण त्या गोष्टी समजून ऐकतो, पण त्यापासून काय बोध घ्यायचा? आपल्या आचरणात आपण काय बदल करायचा? राजा भरताला पुढचा जन्म हरिणाचा मिळाला. तेथेही काळाची प्रतीक्षा करत आसक्तीच्या मोठ्या भयाने एकटाच राहून तो सुकलेली पाने, गवत, वेली यांचा पाला खाऊन पोटभरीत मृगयोनीची प्राप्ती करून देणाऱ्या प्रारब्धाच्या समाप्तीची वाट पाहू लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. श्रोते हो, हरिणाची योनी नीट लक्ष देऊन समजून घ्या. हरिणाची योनी किंवा अन्य कोणत्याही योनीतील जन्म हा मोक्षास प्राप्त नाही. मला मनुष्य जन्मच मोक्ष देऊ शकतो. फार मोठी गोष्ट आहे. राजा हरिण योनीनंतर पुढील जन्म मनुष्याचा मिळाला राजाला, कारण त्याने प्रारब्ध संपवले होते हरिणाच्या जन्मात. पण प्रारब्ध जरी शून्य झाले तरी मोक्ष नाही, भगवत प्राप्ती नाही त्या योनीमध्ये. मग त्याला भगवत प्राप्तीसाठी हरिणाच्या जन्मानंतर त्याला जडभरताचा जन्म मिळाला. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्या जन्मात सुद्धा जडभरताचा काय किंवा हरिणाचा काय, त्या जन्मात सुद्धा त्यांनी कटाक्षाने नवीन प्रारब्ध निर्माण होणार नाही याची काळजी घेतली. काय हो सांगायचं, किती प्रारब्ध निर्माण करायचं, किती प्रारब्ध तुमच्या माग. जर तुम्हाला सूक्ष्म जर काही दिसत असेल, जे शक्य नाही, पण तुमच्या पाठीवरती प्रारब्धाचे डोंगरच्या डोंगर आहेत आणि ते डोंगर घेऊन तुम्ही मरणार आहात, मी मरणार आहे आणि आपल्याला अनेकानेक योनीत जन्म घेणे कर्मप्राप्त आहे. पण राजा भरत
हरिणाच्या जन्मानंतर जडभरताच्या जन्माला आला, त्यावेळेला जेव्हा सामान्य माणसे त्याला वेडा, मूर्ख किंवा बहिरा म्हणत, तेव्हा तो त्याला अनुरूप बोलत असे. कोणीही त्याच्याकडून कोणतेही काम करून घेण्याची इच्छा करी, तेव्हा तो त्यानुसार करीत असे, त्यानुसार वागत असे. कधी वेठ बिगाराच्या रूपात, कधी मजुराच्या रूपात, मागितल्यावर किंवा न मागताही जे काही थोडेफार चांगले किंवा वाईट अन्न त्याला मिळत असे, ते जिभेची चव न पाहता तो खात असे. अन्य कोणत्याही कारणाने उत्पन्न होणारे स्वतः सिद्ध केवळ आनंद स्वरूप आत्मज्ञान त्याला प्राप्त झाले होते. म्हणून थंडी, उष्णता, मानापमान इत्यादी द्वंद्वाने होणाऱ्या सुखदुःखांमध्ये त्याला देहाची जाणीव होत नसे. राजा भरत आणि हरिणाच्या जन्मात त्याने आपले पूर्ण प्रारब्ध संपवले होते. हरिणाचा जन्म हा राजाच्या दृष्टीने नाईलाज होता. भरताच्या म्हणजे जडभरताच्या जन्मात मात्र तो भगवंतांच्याशी एकरूप झाला. राजर्षी भरताच्या विषयी असे म्हणतात की जसे एखादी माशी गरुडाशी बरोबरी करू शकत नाही, त्याचप्रमाणे राजर्षी महात्मा भरताच्या मार्गाने अन्य कोणीही मनाने सुद्धा अनुकरण करू शकत नाही. श्रोते हो, हे जरी खरं असलं ना तरी मला त्यापासून काहीतरी बोध नको का घ्यायला. राजा भरत, हरिण आणि मग जड भरत हा इतिहास मुळातच भागवतात जो सांगितला आहे ना, तो वाचा. शांतपणे शब्द वाचा, 2-3 वेळेला वाचा. रिलेट इट विथ आवर बर्थ. आपल्या सद्य जन्माशी तो इतिहास जोडा. राजाशी मी बरोबरी करू शकत नाही, पण काहीतरी बोध घ्यावा की नाही. प्रसंगवशात जडभरताची आणि पुढे राजा रहुगणाची गाठ पडली. तो प्रसंग आपण नंतर बघू. पण त्या दोघांच्या मध्ये जो संवाद झाला ना, ते अध्याय, त्याचा अर्थ वाचून ठेवा. तुमच्या एखाद्या श्लोकाबद्दल काही शंका असतील तर मला विचारा, फोन करून विचारा, व्हॉट्सअप करू नका. असे संदर्भ दिले जातात की मला प्रश्नच समजत नाही. फोनवर तुमची शंका मला समजून घेता येते. तुमच्या संदर्भासाठी राजा रहुगणाने जडभरताला जो प्रश्न विचारला ना, तो प्रश्न मी तुम्हाला सांगतो. काढा भागवत स्कंध 5 अध्याय 10 श्लोक 12. प्रश्न बघा. प्रश्न असा आहे, चुलीवर ठेवलेले भांडे जेव्हा अग्नीमुळे तापू लागते तेव्हा त्यातील पाणी सुद्धा उकळू लागते आणि त्या पाण्याने तांदळाच्या आतील भाग सुद्धा शिजतो. त्याचप्रमाणे आपल्या देह, इंद्रिये, प्राण आणि मन या उपाधींचा स्वीकार केल्यामुळे, सान्निध्यामुळे आत्म्याला सुद्धा त्या श्रमाचा अनुभव येतो. आत्म्याला श्रमाचा अनुभव येतो असा राजाने पूर्व पक्ष मांडला. जडभरत त्याला काय उत्तर देतात ते आपण पुढील प्रवचनात पाहू. उद्याचे प्रवचन स्कंध 10 अध्याय 87 वेदस्तुतीवर असेल. पण राजा रहुगण
व जडभरत यांच्या संवादाबाबत चिंतन करण्यासाठी, तयारी करण्यासाठी मी एक दिवस अनध्याय घेईन, सुटी घेईन. त्या काळात तुम्ही 5व्या स्कंधातील अध्याय 10 ते 14 वाचा, शांतपणे वाचा, चिंतन करा. विषय अवघड आहे. काही तुमचे प्रश्न असतील तर फोन करून विचारा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण गोविंद.